तर काय नेमकी घटना घडली आणि काय आपली मागणी आहे? हे खूप दुर्दैवी गोष्ट आज आमच्या शहरामध्ये घडलेली आहे की 3 युवक जे सफाई कामगार होते, स्कॅव्हेंजर्स ज्याला आपण म्हणतो. ते आज काम करताना 2 युवकांचा मृत्यू झालेला आहे त्या सेप्टिक टँकमध्ये पडून, आणि तिसरा एक जे आहे ते क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. त्याचीही हालत सीरियस आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सरकारकडून हे मागणी करत आहे की जेव्हा मुंबईमध्ये अशी घटना घडली होती 2 वर्षापूर्वी, तर ते तिघांचाही मृत्यू झाला होता आणि त्यांचे जे बायको होते, त्यांचा परिवार होता, ते हायकोर्टात गेले होते. आणि जे काम करत होते जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, ते प्रायव्हेट काम करत होते, महानगरपालिकाचं काम नाही होता. तरीसुद्धा कोर्टाने एक आदेश दिला होता की हे सरकारची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे आणि यांना हे कम्पेन्सेशन द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही आज सरकारला आणि प्रशासनाला हे मागणी करत आहे की जोपर्यंत त्यांना कम्पेन्सेशन मिळत नाही, तोपर्यंत इथून आम्ही बॉडी हिलू देणार नाही. आणि त्यांनी मान्य नाही केलं तर इथून बॉडी घेऊन जिल्हाधिकारी दफ्तरांच्या समोर आम्ही हे बॉडी ठेवणार आहे. कारण युवकांचा असा मृत्यू होत असेल, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ॲक्ट जे आहे 2013चा, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्ही प्रायव्हेट काम ही करणार असेल आणि समजा हे स्कॅव्हेंजर्सची मृत्यू होतं, तर त्याच्यावरही त्या प्रायव्हेट पर्सनवरही केस रजिस्टर, FIR रजिस्टर करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीही 2 वर्षाची शिक्षा आहे. म्हणून हे अनेक शहरामध्ये अशा प्रकार घडत आहे. आज आपण याच्या बाबतीत गंभीर दखल घेतली नाही तर उद्या अजून युवा मरतील, त्यांच्या डेथ होतील आणि काहीही होणार नाही. कारण हे सगळं जे आहे हे काम करणारे, कष्ट करणारे आणि गरीब मुलं आहे. त्यांच्यासाठी आम्ही सगळे लोक एकत्र येऊन सरकारकडून हे मागणी करत आहे की लवकरात लवकर हायकोर्टाचा जे निर्देश आहे, हायकोर्टाचा जे ऑर्डर आहे, त्याच्याप्रमाणे त्याला कम्पेन्सेशन तुम्ही त्वरित रिलीज करा.